नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज आपण 10वा अध्याय अर्थ बघणार आहोत. 1 ते 9 अध्यायापर्यंत पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला विषाद झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आणि सांख्ययोगाबद्दल भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला. तिसरा अध्याय कर्मयोगाचं विवेचन. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास या तिन्हीचं एकत्रीकरण कसं होतं ते सांगितलं. 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास कसा करायचा ते सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये स्वतःचं संयमन कसं करायचं, आत्मसंयम कसा साधायचा हे सांगितलं. 7व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान सांगायला सुरुवात केली. 8व्या अध्यायामध्ये मध्येच एक विषय आला म्हणून ओंकाराचं महत्त्व भगवंतांनी विशद करून सांगितलं. 8व्या अध्यायामध्ये हे सांगून झाल्यानंतर 9व्या अध्यायामध्ये संपूर्ण गुह्य असं रहस्य सांगितलेली आहेत. अनेक रहस्य सांगितली आहेत. सगुण भक्ती कशी करावी, तुम्ही जे करताय तेच भगवंताला अर्पण करून करा म्हणजे तीच भक्ती होते. हे 9व्या अध्यायातलं रहस्य आपण बघितलं. आता 10वा अध्याय 9व्या अध्यायात जे सांगितलं की परमेश्वर अनंत आहे, अव्यय आहे. अशा परमेश्वराची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ती पूजा कशी करावी. आपण मूर्तीची पूजा करतो, मग भगवंताला मूर्तीमध्ये तर बघायचंच, पण सृष्टीमध्ये कुठे कुठे त्या भगवंताचं साक्षात्कार तुम्हाला करून घेता येतो. हे ह्या 10व्या अध्यायामध्ये विभूती ह्या अध्यायामध्ये उलगडून सांगितलेले आहेत. विभूती या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या, अनेक अर्थ आहेत विभूती या शब्दाचे. ताकद, शक्ती, समृद्धी, कल्याण, प्रतिष्ठा किंवा उच्चपद, धन, महिमा, अतिमानवी शक्ती आणि राख एवढे सगळे विभूती या शब्दाचे अर्थ आहेत. आत्तापर्यंत 7व्या अध्यायात काही विभूती सांगितल्या भगवंतांनी, रसोहम अप्सु कौंतेय वगैरे, आणि 9व्या अध्यायात पण काही विभूती सांगितल्या, मंत्रोहमहमेवाज्यमहमग्ने. अशा प्रकारे बऱ्याच विभूती आधीच सांगून झालेल्या आहेत. आता 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंतांनी पुन्हा एकदा विभूती सांगितल्यात आणि सखोल सांगितलेल्या आहेत. भगवंतांनी 9व्या अध्यायाला धरूनच हे पुढचं विवेचन सुरू केलेलं आहे. भगवंत म्हणतायत, पुन्हा एकदा हे महाबाहो माझी श्रेष्ठ वचन तू ऐक. कशासाठी सांगतोय ती श्रेष्ठ वचन, तर प्रियमाणाय ते हितकाम्यया वक्ष्यामि. तू जो मला प्रिय आहेस अशा तुझ्या हितासाठी मी ही वाक्य सांगत आहे किंवा मी हा उपदेश तुला करत आहे. भगवंत पुन्हा सांगतायत की माझा प्रभाव, माझी उत्पत्ती देवगण किंवा महर्षी सुद्धा जाणू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत, कारण देव आणि महर्षी यांचा आदी म्हणजे त्यांना उत्पत्ती करणारा मी आहे. आईची उत्पत्ती मुलगा कसा काय सांगू शकेल, मुलाच्या कितीतरी आधी आई उत्पन्न झालेली असते, त्यामुळे मुलाला आईची उत्पत्ती सांगता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताची लेकरं आहेत, देव काय, महर्षी काय, मनुष्य काय, त्यामुळे आपल्याला त्याचं पूर्णपणे ज्ञान किंवा त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. जो कोणी भगवंताला अज, अनादी आणि लोकमहेश्वर असं जाणतो तो मोहांवर मात करू शकतो. असम्मूढ, तो मोहांवर मात करणारा, मर्त्येषु, मर्त्य लोकात जरी तो जन्माला आलेला असला तरी तो मोहांवर मात करू शकतो. असा भगवंताचा प्रभाव, त्याचं अज अनादी असणं हे जाणल्यामुळे सर्व पापांपासून माझा भक्त मुक्त होतो.
आता पुढच्या 2 श्लोकात म्हणजे 4 आणि 5 श्लोकामध्ये भगवंताच्या भावविभूती भगवंतांनी सांगितलेले आहेत. हे सगळे भाव सर्व जीवांमध्ये आपल्याला बघता येतात. हे भाव जेव्हा आपण जन्म घेतो, मूळ जन्म घेतो तेव्हा शुद्ध असतात, पण जसजसे आपण मोठे होत जातो, अहंकार आपला वाढत जातो, तसतसे आपले हे भाव अशुद्ध व्हायला सुरुवात होते. आता आपल्यातल्या भावरूप भगवंताच्या विभूती आधी जाणून घ्यायच्या आणि जे काही आपले भाव अशुद्ध झाले असतील ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. बुद्धी, ज्ञान, असम्मोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, भव आणि अभाव, भय, अभय, अहिंसा, समता, संतुष्टता, तप, दान, यश आणि अयश, ह्या सगळ्या भूतानां भावाः भवन्ति. भूतांचे हे भाव आहेत. कुठून आलेत हे? मत्तः, माझ्यातून आलेले हे भाव आहेत. पृथग्विधाः, अनेक भाव सांगितले. इथे भगवंताच्या भावरूप विभूती सांगितल्या. पहिलं सांगितलं बुद्धी. आपल्याला जी बुद्धी ही सूक्ष्म शक्ती मिळालेली आहे ती कुणाकडून मिळाली आहे? तर भगवंताकडून मिळालेली आहे. ज्ञान, आपण जे काही अभ्यास करतो त्याच्यातून आपल्याला समजतं किंवा अनुभव घेता येतो, याला ज्ञान म्हणायचं. आणि ज्ञान होणं ही क्रिया भगवंताची कृपा आहे. असम्मोह, प्रत्येकाला मोहावर मात करायला आवडते. थोडा अगदी प्राणी जरी झाले, कुत्र्यांचे असे अनेक व्हिडिओ दिसतात की त्यांच्या पुढे जर खाणं ठेवलं आणि मालकाने आज्ञा दिली की थांब म्हणून, तर तो कुत्रासुद्धा थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करतो, अगदीच राहवलं नाही तर खातो. म्हणजे असम्मूढ, मोहावर मात करणे हा भगवंताचा प्रत्येक जीवात असलेला गुण आहे बरं का. क्षमा, प्रत्येक जण क्षमाशील असतो. काही काळ, थोडा काळ का होईना, आपण दुसऱ्याच्या चुका समजून घेतो आणि त्यांना क्षमा करतो. हा भगवंताचा भाव आहे. अनेक लोकांना भगवंत असं क्षमा करत आलेला आहे. 100 अपराध भरल्याशिवाय शिशुपालाचा वध भगवंतानी केलेला नाही. क्षमाशील आहे. सत्य, दम, सत्याची चाड प्रत्येकाला असते. अगदी एखादा व्हिलन जरी असला तरी त्याच्याशी खोटं कोणी बोललेलं त्याला चालत नाही. म्हणजे सत्याची चाड प्रत्येकाला असते. दम म्हणजे इंद्रियांचं दमन आणि शम म्हणजे मनाची शांती. आता पुढचा विस्तार तुमचा तुम्ही करून घ्या. काही गोष्टी फक्त बोलणं आवश्यक आहे. सुख आणि दुःख. सुख ही भगवंताची विभूती आहे, मान्य आहे, पण दुःख कसं काय भगवंताची विभूती असू शकतं? तर दुःखामुळे मनुष्य त्या दुःखाला दूर करण्याचे प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त कार्यशील राहतो. हे दुःखाचं सुद्धा आपल्यावर असलेले उपकार आहेत. दुःखच नसतं तर मिळमिळीत झालं असतं सगळं आयुष्य. दुःख आहे म्हणून या जीवनात गोडी आहे. म्हणून दुःख ही सुद्धा भगवंताचीच कृपा आहे. भव आणि अभाव. भव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे किंवा उत्पत्ती आणि लय. आपण सुद्धा भगवंताप्रमाणे काही ना काहीतरी उत्पत्ती रोज करत असतो. स्वयंपाक करतो म्हणजे एक प्रकारची उत्पत्तीच आहे. आणि लयही करत असतो. जे नकोसं आहे ते सगळं टाकून देत असतो, म्हणजे लयही करत असतो. उत्पत्ती आणि लय हे भगवंताचं कार्य आहे, भाव आहेत त्याचे. भय आणि अभय. भय कशासाठी आहे? तर प्रत्येक जीवाची रक्षा व्हावी. जर तुम्ही असा विचार करा की कुणी कशाला घाबरलंच नाही तर काय होईल? जे करू नये ते करून बसतील आणि जीव जाण्याची वेळ येईल. भय कशासाठी प्रत्येक जीवामध्ये ठेवलेलं आहे? तर त्या जीवाची रक्षा व्हावी, रक्षण व्हावं त्याचं म्हणून. आणि निर्भयता कशासाठी ठेवली आहे? तर सगळ्यालाच जर तुम्ही घाबरत बसलात तर तुमचा विकास होणार कसा? तुमचा उद्धार कसा होणार? म्हणून विकास व्हावा यासाठी निर्भयपणा पण प्रत्येकामध्ये आहे आणि भय आहे ते तुमचा जीव सुरक्षित राहावा ह्यासाठी आहे. अहिंसा, समता, संतुष्टता, तप. तप म्हणजे तापवणे, सहनशीलता. प्रत्येकाला दान द्यायला आवडतं, म्हणून तर अगदी गरीबातला गरीब असला तर बाकी काही नाही देऊ शकला तरी तो पाणी तरी पुढे करतो. आणि म्हणून दान देणं हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे किंवा भगवत भाव आहे. यश आणि अपयश.
यश कशासाठी? तर तुम्ही करताय ते योग्य करताय अशी शाबासकीची थाप देण्यासाठी भगवंत तुम्हाला यश देतो. आणि अपयश का देतो? तर तुझे प्रयत्न कमी पडतायत, अजून प्रयत्न करणं आवश्यक आहे हे सांगण्यासाठी अपयश पदरी पडतं. हे सर्व भगवंताचे भाव आहेत. प्रत्येक भूतमात्रांमध्ये हे भगवत भाव असतात. हे दिसायला वेगवेगळे असले तरी सगळे भगवंतातून आपल्याला मिळालेले आहेत. इथपर्यंत भावरूप विभूती सांगितल्या. आता 6व्या श्लोकामध्ये भगवंताचे मानस भाव सांगणार आहेत भगवंत. 7 महर्षी. 7 महर्षी कोण? तर सप्तर्षी मरीची, अंगिरस, अत्री, पुलह, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ हे 7 सप्तर्षी सांगितलेत. हे महाभारतात सांगितलेत. सप्तर्षींची नावं पण वेगवेगळी आहेत, पण हे महाभारतात सांगितलेले सप्तर्षी आहेत ते आपण धरूया. नंतर त्याच्या आधीचे पूर्वीचे 4 सप्तर्षींच्या आधी ब्रह्मदेवाला 4 पुत्र होते. सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार हे आधीचे 4 ऋषी. ते संन्यासधर्मी होते. हे पण भगवंताचे मानस भाव आहेत. आणि मनु, मनवस तथा. किती मनु आहेत? तर 14 मनु आहेत. 7 मनूंचं एक मन्वंतर असतं. आत्तापर्यंत 6 मनू होऊन गेलेत आणि आत्ता 7व्या मनूचं मन्वंतर चालू आहे. तो मनू आहे वैवस्वत मन्वंतरे. आपण जे संकल्पामध्ये म्हणतो की वैवस्वत मन्वंतर आता चालू आहे. अजून 7 मन्वंतर यायची आहेत. असे एकूण 14 मनू हे सगळे भगवंताचे मानस भाव आहेत. आणि ह्या मानस भावांमधून ह्या सर्व प्रजा निर्माण झालेल्या आहेत. आपण मागे बघितलं 9व्या अध्यायात की भगवंतांनी सांगितलं की मी माझ्या अव्यक्त मूर्तींनी हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. आता हे भगवंताचे मानस भाव हाही भगवंताचा एक प्रकारे अव्यक्त मूर्ती असणंच आहे. ह्या अव्यक्त मूर्तींपासून भगवंतांनी संपूर्ण प्रजेची निर्मिती केलेली आहे. इमाहा प्रजाहा जाता. ह्या प्रजा म्हणजे जेवढे म्हणून जीव आहेत ते सगळे जीव या सप्तर्षी आणि मनूपासून निर्माण झालेले आहेत. मानव जो निर्माण झालेला आहे तो मनूपासून निर्माण झालेला आहे आणि बाकीची सगळी प्रजा ऋषींपासून निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे इथे भगवंताचे मानसभाव सांगितले. आता मानसभाव म्हणजे काय? तर एखादी गोष्ट करण्यापूर्वी, कृती करण्यापूर्वी आपण मनात त्याचा एक संकल्प करतो. तसं संपूर्ण जग निर्माण करण्यापूर्वी भगवंताने संकल्प केला की मी आता संपूर्ण प्रजा निर्माण करणार. आणि मग त्याच्या ह्या संकल्पातून हे सगळे ऋषी निर्माण झालेले आहेत, मनू निर्माण झालेले आहेत आणि त्यांना पुढे ब्रह्मदेवानी प्रजा निर्माण करण्याचं कार्य दिलं. अशा प्रकारे हे माझे मानस भाव आहेत. एताव विभूतीम. आता वरती सांगितलेले भावविभूती आणि ह्या मानस विभूती ह्या जाणून जो कुणी तत्वतः वेत्ती, जो कुणी तत्वतः जाणून घेतो, सहा अविकंपेन योगेन, तो कंपित न होणाऱ्या योगाने युज्यते, जोडला जातो. न अत्र संशय. हा कुणाशी जोडला जातो? भगवंताशी जोडला जातो. जो कोणी भगवंताचे हे भाव जाणून घेतो तो भगवंताशी जोडला जातो. आता कसं जोडायचं भगवंताशी? बुद्धी हा भाव भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. बुद्धीला सतत विचार भगवंताचा करायचा. ज्ञान कुणाचं करून घ्यायचं? भगवंताचं करून घ्यायचं. असे आपल्यातले जे भाव आहेत ते इतके दिवस संसाराकडे वळलेले होते, आता तेच भाव भगवंताकडे वळवायचे आणि भगवंताला तत्वतः जाणून घ्यायचं. असं केल्याने भगवंताशी आपण जोडले जातो. सतत त्याचं चिंतन केल्याने त्याच्याशी आपण जोडले जातो. भगवंत हा सर्वाचा प्रभव म्हणजे उत्पत्ती करता आहे आणि भगवंतातूनच सर्व निर्माण झालेलं आहे असं जाणून, इति मत्वा असं मानून, माम बुधा भाव समन्विता भजन्ते. बुधा म्हणजे बुद्धिमान लोक,
भावसमन्विता, आतापर्यंत जे भाव सांगितले ते भाव युक्त होऊन त्या भावांना भगवंताकडे वळवून भगवंताचं जे भजन करतात. कसं भजन करायचं भगवंताचं? मग चित्ता, आपलं जे चित्त सारखं भरकटत असतं त्या चित्ताला भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करायचं. तुम्ही रिकामे बसलेले असताना जे विचार स्फुरतात ती अवस्था म्हणजे चित्त अवस्था आहे. आणि मग जेव्हा तुम्ही रिकामे असता तेव्हा एकच विचार स्फुरला पाहिजे, तो म्हणजे भगवंताचा विचार स्फुरला पाहिजे. मग चित्त ज्यांनी माझ्या ठिकाणी एकाग्र केलेलं आहे. मग गतप्राणा, माझ्यामध्ये ज्यांनी पंचप्राणांना एकाग्र केलेलं आहे, ध्यानाच्या द्वारे पंचप्राणांवर जय मिळवून त्या पंचप्राणांना एक एक करत एक एक चक्रातून वर 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 आणून दोन्ही भुवयांच्या मध्ये आधी स्थिर करायचं आणि मग मूर्धनी त्या पंचप्राणांना आणून ठेवायचं. ही साधना जे रोज करत आहेत बोधयंतः परस्परम. आता ध्यानाला बसताना ही साधना करायची, पण जेव्हा तुम्ही व्यवहारात उतरता, तुमची दैनंदिन कर्म करायला लागता, तेव्हा काय करायचं? तर आपल्याला भगवंताचा शोध घेताना जे जे सापडलेलं आहे ते दुसऱ्यांना सांगायचं. गीता शिकत असताना मला जे जे सापडलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. हे बोध करणं आहे. आता मी एकटी सांगते असं नाही बरं का. मला जे विद्यार्थी खूप प्रश्न विचारतात त्याच्यातून मी पण खूप शिकत असते. म्हणजे विद्यार्थी सुद्धा मला शिकवत असतात, मला बोध करत असतात आणि मला जे माझ्या गुरूंकडनं कळलंय ते मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते. हे परस्परांना बोध करणं झालं, परस्परांना शिकवणं झालं. काय शिकवतात ते? कशाचा बोध करतात भक्त माझे? कथयंतश्च मान नित्यन, माझंच नित्य कथन करतात. भगवंताची नावं, भगवंतानी जे जे काही चरित्र करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल एकमेकांना हे माझे भक्त कथन करतात आणि त्याच्यामध्येच तुष्यंतीच रमंतीच, त्या भगवंताच्या कथांमध्येच एकमेकांना सांगण्यामध्येच रमून जातात, संतुष्ट होतात. ऐसे निजे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपामनी साठवणी माते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद याचं कीर्तन अखंड करतात आणि हे कीर्तन करत असताना त्याच्यामध्ये इतके रमून जातात की त्यांना स्वतःच्या देहाचं भान सुद्धा उरत नाही. असे माझे भक्त माझं कीर्तन करतात आणि त्यामध्ये रमून जातात, एकमेकांना बोध करतात. अशा माझ्या भक्तांना मी काय फल देतो? तेषाम सततयुक्तानाम, अशा प्रकारे भगवंताशी जे नेहमी युक्त आहेत अशा माझ्या भक्तांना प्रीतिपूर्वकम भजताम. प्रीतिपूर्वक आपण भजन करतो, पण प्रेम किती असतं त्याच्यात? भगवंतावरचं प्रेम. बरेच वेळा आपण अहंकाराला पुष्टी मिळण्यासाठी भजन करत असतो. कसा माझा आवाज गोड आहे, कशी मी छान दिसते, कसं मी सगळं कसं छान करते, हे दाखवायला बरेच वेळा भजन केलं जातं. पण असं भजन भगवंताला अपेक्षित नाहीये. तर प्रीतिपूर्वकम भजताम, प्रेम, भगवंताबद्दलचं प्रेम अतोनात काठोकाठ भरलं पाहिजे आणि त्या प्रेमाने ते एकमेकांना कथन केलं पाहिजे. असे जे माझ्याशी युक्त होऊन माझं भजन करतात अशा माझ्या भक्तांना अहम बुद्धियोगन ददामी, अशा माझ्या भक्तांना मी बुद्धियोग देतो. बुद्धियोग म्हणजे काय? आपण मागे बघितलं दुसऱ्या अध्यायात समत्वरूपी बुद्धियोग. असे माझे भक्त सगळीकडे भगवंत आहे अशा समत्वानी बघायला लागतात आणि भगवंताला सगळीकडे बघून भजन करायला लागतात. येन, आता हा जो बुद्धियोग मिळतो भक्ताला त्यांनी काय होतं? माम ते उपयांती, त्या बुद्धियोगामुळे भगवंत सगळीकडे दिसायला लागला की भगवंताला शोधायला दुसरीकडे जायला नको, तो तुमच्या जवळच आहे याची जाणीव होणं आणि मग त्या भगवंतामध्ये एकरूप होणं हे भगवंताला प्राप्त करून घेणं झालं. असे ते माझे भक्त मला त्या भक्तीने, कथनाच्या भक्तीने प्राप्त करून घेतात. अशा माझ्या भक्तांवर अनुकंपा करण्यासाठी
मी काय करतो, त्यांच्यातलं आत्मज्ञान जे आहे, स्वतःतच असलेलं आत्मज्ञान जे आहे ते मी जागृत करतो आणि त्या स्वतःतल्या ज्ञानाच्या द्वारे त्यांच्यातलं तम किंवा अज्ञान मी नाश करतो. आपल्याला जर आपल्यामध्ये ज्ञान जागृत व्हायला हवं असेल तर भगवंताचं कीर्तन करणं किंवा भगवंताची भक्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. जसजसे तुम्ही भक्ती करत जाल तसतसं तुम्ही निर्मम शांत होत जाल. बुद्धी तुमची समत्वामध्ये स्थिर होईल. जसं भगवंतानी जसं ठेवलं आहे तसं राहायला आणि त्यात सुद्धा आनंदी व्हायला भगवंताची कृपा आहे. सुखात ठेव दुःखात ठेव भगवंताची कृपा आहे ह्या भावानी बघितलं तर भगवंत आपल्यातलं अज्ञान नाहीसं करेल. कशाने नाहीसं करेल? ज्ञानही आपल्यातच आहे आणि अज्ञानही आपल्यातच आहे. आपण भगवंताला विसरलोय हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आणि जेव्हा तुम्ही भगवंताची सतत आठवण ठेवाल तेव्हा तुमच्यातलं आत्मज्ञान परमात्मज्ञान जागृत होईल आणि मग भक्तातलं तम किंवा अज्ञान मी नाहीसं करतो. कशाने? भास्वता ज्ञानदीपेन, प्रकाशमान असलेल्या ज्ञानदीपाने मी माझ्या भक्तातलं अज्ञान तम नाहीसं करतो. अर्थातच भगवंताच्या विभूती जाणून घ्यायच्या, त्याच्या कथनामध्ये एकमेकांना बोध करण्यामध्ये रमून जायचं आणि ह्या भक्तीच्या द्वारे भगवंतापर्यंत ते भक्त येऊन पोहोचतात असं भगवंतानी इथे सांगितलं. आता अर्जुनाचा प्रश्न पुढे खूप सुंदर अगदी नम्रपणे भगवंताला विनंती केलेली आहे अर्जुनाने. तर म्हणताय तुम्ही परमब्रह्म आहात, परमधाम आहात. मान्य आहे मला की तुम्हीच परमधाम आहात. श्रेष्ठ, ह्या सगळ्या जगात श्रेष्ठ कोण आहात? तर भवान म्हणजे तुम्ही आहात. शाश्वत पुरुष, आत्मरूपाने प्रत्येक जीवामध्ये राहणारा आत्मा किंवा कधीही नष्ट न होणारा शाश्वत पुरुष तूच आहेस. आदिदेव, देवांचाही आदिकर्ता तू आहेस. अज, एवढा असून तू मात्र जन्मरहित आहेस. तुला कुणी जन्माला घालू शकत नाही. तुला हवं असेल तरच तू जन्माला येतोस. म्हणून तू अजही आहेस. आणि विभूम म्हणजे संपूर्ण विश्वावर तुझीच सत्ता चालते. तू विभू आहेस. हे सगळं आहुस्त्वाम, तू असं म्हणतोस. शिवाय कोण म्हणतात? ऋषयः सर्वे, सगळे ऋषी सुद्धा तुझ्याबद्दल असंच बोलतात. कोण कोण ऋषी? देवर्षी नारद, असित, देवल आणि व्यास, हे सर्व ऋषी सुद्धा तुझ्याबद्दल असंच बोलतात की परमात्माच परब्रह्म आहे, शाश्वत पुरुष आहे, आदिदेव आहे, परमधाम आहे, अत्यंत पवित्र आहे आणि श्रेष्ठातला श्रेष्ठ आहे. असं सगळं तुझ्याबद्दल सगळे ऋषी म्हणतात. स्वतः सुद्धा मला तू तेच सांगितलंस पहिल्या 2 श्लोकांमध्ये की माझा आधी कुणाला जाणता येत नाही, म्हणजे तूच श्रेष्ठ आहेस हे पण तूच सांगितलं. स्वयं च मे प्रवेशी, तू सुद्धा मला तसंच सांगतोस. तू जे काही सांगतोयस ते मला मान्य आहे. सर्वम एतद् ऋतं मन्ये, हे तू जे सांगितलंस ते सगळं सत्य आहे असं मी मानतो. ऋत आणि सत्यमध्ये फरक आहे असा. ऋत आपण दोन्ही एकाच अर्थाने वापरतो, पण ऋत म्हणजे कधीही न बदलणारं सत्य, त्याला ऋत म्हणतात. आणि सत्य हे बदलणारं असू शकतं. आत्ता रात्र आहे हे आत्तासाठी सत्य आहे, पण उद्या सकाळी ते सत्य राहणार नाही. पण ऋत काय आहे? तर पृथ्वी गोल आहे, ती स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, हे कधीही न बदलणारं सत्य आहे. अशा प्रकारे तू जे सांगतोयस भगवंता ते सगळं कधीही न बदलणारं सत्य म्हणजे ऋत आहे असं मी मानतो. हे केशवा, तुझ्या व्यक्तिमत्वाला किंवा तुझ्या व्याप्तीला न देवाहा न दानवाहा विदु, तुझ्या व्याप्तीला देव किंवा दानव पूर्णपणे जाणू शकत नाही. तुझं व्यक्तिमत्व, तुझा प्रभाव कसा आहे ते केवळ तूच जाणू शकतोस, अन्य कुणी जाणू शकत नाही.
स्वयं एव आत्मना आत्मानौ वेत्थ. तू स्वतःच स्वतःला जाणतोस हे पुरुषोत्तम. हे भूत भावन, भूतांची निर्मिती करणारा, म्हणून त्याला हे भूत भावन असं म्हटलंय. भूतेश, सर्व भूतांवर तुझी सत्ता चालते. श्वास सुद्धा भगवंतांनी ठरवलं तर पुढचा श्वास आपल्याला घेणं शक्य नाही होणार. म्हणून म्हणजे भगवंत नाही ढवळाढवळ करत, पण त्याला माहिती असतं की हा पुढचा श्वास घेऊ शकेल किंवा नाही. म्हणून भूतांचा ईश आहे, देवांचाही देव आहे, म्हणून देवदेव. आणि जगतपते, जगताची सगळी काळजी घेणारा, म्हणून तू जगतपती आहेस. हे जगतपते, वक्तुम अर्हसी अशेषेण. वक्तुम म्हणजे बोलायला, अर्हसी म्हणजे योग्य आहेस, अशेषेण म्हणजे काहीही बाकी न ठेवता तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दल, तुझ्या विभूतींबद्दल बोलायला तूच एकटा योग्य आहेस. अन्य कुणी तुझ्या विभूतींबद्दल सखोलपणे सांगू शकणार नाही. कुठल्या विभूतींबद्दल? याभिही, ज्या विभूतींनी, विभूतिभिर लोकान, ज्या विभूतींनी सर्व लोकांना व्याप्य तिष्ठसी, व्यापून तू उरलेला आहेस, त्या तुझ्या विभूतींबद्दल बोलायला तूच योग्य आहेस. हे सगळं काय म्हणतात, प्रस्तावना झाली. आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये तो त्याची मागणी मांडतोय किंवा त्यांनी हे सगळं का प्रस्तावना केली ते शब्दांमध्ये सांगतोय. कथम विद्याम, कसं जाणावं मी, अहम, हे योगिन, त्वाम, तुला कसं जाणावं हे योग्या, सदा परिचिंतयन, माझं चिंतन कर असं जे भगवंताने सांगितलं ते अर्जुन विचारतोय की मी नेहमी तुझं चिंतन करत असताना मी तुला कसं जाणावं हे योगिन. केशु केशुच्या भावेशु, कुठल्या कुठल्या भावांच्या ठिकाणी तू मला दिसशील. चिंत्यः असी, माझ्याकडनं तुझं चिंतन व्हावं. हे भगवन, हे भगवंता, कुठल्या कुठल्या भावांच्या ठिकाणी तुझं चिंतन माझ्याकडनं व्हावं. विस्तरेण, आता मागणी ठेवली, विस्ताराने, आत्मनः योगम, विभूतीच, हे जनार्दन, कथय, हे भगवंता, तुझ्या विभूती म्हणजे तुझा प्रभाव, तुझं व्यक्तिमत्व, तुझं ऐश्वर, हे सगळं मला तुम्ही सांगा. कथय, का सांगा, भूयः सांगा, पुन्हा एकदा सांगा. का? तृप्तिर्हि न अस्ति मे, मला तृप्ती वाटत नाही. तुमचे बोल कसे आहेत? अमृतोपमम, अमृताप्रमाणे तुमचे बोल आहेत आणि ते ऐकताना माझी तृप्ती होत नाही. म्हणून हे भगवंता, पुन्हा एकदा तुझा विभूती विस्तार तू मला सांग. तुझं ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे जे अनंत आहे त्यांनी शांत रूप धारण केलेलं आहे आणि ते इतकं वैभवशाली आहे की त्याच्या ठिकाणी काही नाही असं नाही. हे भगवंताचं ऐश्वर्य मला कळायला हवं. मी तुझं नेहमी चिंतन करताना कसं तुला बघू, कुठे कुठे बघू, हे अर्जुनाने भगवंताला विचारलं. आणि हे पुन्हा पुन्हा सांग, एकदा सांगून भागत नाहीये, कारण तुझे वचन जे आहे, तुझं बोलणं जे आहे ते अमृताप्रमाणे आहे. म्हणून पुन्हा एकदा सांग. गीतेच्या बाबतीत सुद्धा मला हेच म्हणावं असं वाटतं की एकदा गीता शिकून भागत नाही, पुन्हा पुन्हा. खरं तर आयुष्यभर एकच ग्रंथ अभ्यासला तरी कमीच पडणार आहे, कारण गीतेतले एक एक वचन हे अमृताप्रमाणे आहेत. त्यामुळे तिचा अभ्यासही पुन्हा पुन्हा केला पाहिजे. अर्जुनाच्या पंक्तीला जाऊन बसलं तरच गीता कळते बरं का. त्यामुळे त्याच्यावर भगवंत आता इतकी जर कोणी नम्रपणे आणि इतक्या मोठ्या प्रस्तावनेनंतर कोणी जर मागणी केली आणि साक्षात भगवंत तर अर्जुनाच्या प्रेमात वेडावला होता असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. असा जर एखाद्या व्यक्तीचं इतकं वेड असेल आणि तरीसुद्धा ती व्यक्ती जर इतक्या नम्रपणे मागत असेल तर द्यायला काही तो कमी करणार आहे का? भगवंतानी हंत असा उद्गार काढलेला आहे की हं, छान, अशा अर्थाने. ते दिव्य आत्मविभूतयः कथयिष्यामि,
मी तुला माझ्या दिव्य अशा आत्मविभूती म्हणजे स्वतःच्या विभूती पुन्हा सांगतो. कथयिष्यामि, मी तुला सांगतो. पण कसं सांगतो? विस्तारांनी नाही सांगणार. कसं सांगणार? प्राधान्यतः, प्रधान मुख्य आहेत तेवढ्या मी तुला सांगतो. मे विस्तरस्य अंतः न अस्ति, माझ्या विस्ताराला अंत नाही. तुला काही विभूतीच्या माहिती आहेत त्या सांगेन, पण पुढे होणाऱ्या विभूती तुला कशा समजणार? कारण भगवंताचा विस्तार अखंड चालू राहतो. आपण संपतो पण भगवंत संपत नाही, त्यामुळे विभूतीही संपणार नाहीत. म्हणून मी तुला प्रमुख विभूती सांगतो. आता भगवंतानी इथपासून पुढे 20व्या श्लोकापासून त्याच्या विभूती सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिली विभूती सांगितली की अहम आत्मा सर्वभूताशय स्थितः, सर्व भूतमात्रांच्या आशयामध्ये राहणारा आत्मा मी आहे. पंचकोश जे आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि विज्ञानमय कोश, हे जे पंचकोश आहेत ते पंचकोश आपल्या देहात आहेत. आणि त्या पंचकोशांच्या आतमध्ये जो आत्मा राहतो तो आत्मा मी आहे. भगवंतानी आपल्याला आपल्यात असलेलं भगवत तत्व पहिल्यांदा सांगितलं. सर्व जीवांचा किंवा भूतांचा आदी, मध्य आणि अंत हे अर्जुना मी आहे. म्हणजेच आपली सुरुवात होते तीही भगवंतामध्ये होते, आपण राहतो तेही भगवंताच्या ठिकाणी, आणि नंतर लय होतो किंवा मृत्यूनंतर ज्याच्यामध्ये मिसळून जातो तेही भगवंताचंच स्वरूप आहे. आपल्यामध्ये आतमध्ये राहून सुद्धा तोच भगवंत सगळं करत असतो. अशा प्रकारे सगळे जीव हे भगवंतानी दिव्य विभूतींनी व्यापलेले आहेत. आता पुढे अजून काही विभूती सांगतात भगवंत. अदितीचे 12 पुत्र आहेत आणि त्या 12 पुत्रांपैकी विष्णू ही माझी विभूती आहे. विष्णूचं वैशिष्ट्य आपण मागे बघितलेलं आहे की अत्यंत शांत आहे. नंतर भृगु ऋषींनी त्याची परीक्षा घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये विष्णू अत्यंत शांत आहे बघितलं आपण. अनासक्तीचं, तृप्तीचं उदाहरण आहे विष्णू हे. लक्ष्मी समुद्रमंथनातनं बाहेर पडली आणि मग आता ती स्त्री, मग तिचं लग्न, मग सगळे देव अगदी नटून थटून आले की लक्ष्मीनी आपल्याला वरमाला घालावी म्हणून. पण लक्ष्मीचा पण होता की ज्याला माझी आसक्ती नसेल त्याला मी वरणार. म्हणून स्वयंवराच्या ठिकाणी सगळे देवांबद्दल सख्या ओळख करून देत होत्या. त्या सर्व देवांच्या मनात किंवा त्यांच्या डोळ्यात लक्ष्मीबद्दलची आसक्ती तिला दिसून आली आणि मग कुणालाच माळ न घालता ती लक्ष्मी कुठे आली माहितीये का? जो विष्णू शेषावर पहुडलेला होता त्यालाही माहिती होतं लक्ष्मीचं लग्न आहे, पण त्याला तिच्याबद्दल कुठलीही आसक्ती नव्हती. अशा त्या मग लक्ष्मी तिथे शेषावर पहुडलेल्या विष्णूपाशी आली, विष्णूच्या गळ्यात माळ घातली, तरी सुद्धा त्याला काही घेणं देणं नव्हतं. तो आपला छान स्वतःच्या ध्यानावस्थेमध्येच होता. तेव्हा लक्ष्मीने त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी पाय चेपायला सुरुवात केली. तेव्हा मे बी असं किलकिले डोळे करून विष्णूंनी बघितलं असेल. असा हा विष्णू, अनासक्तीचं प्रतीक असलेला विष्णू ही भगवंताची विभूती आहे. अदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू ही भगवंताची विभूती आहे. विष्णूचं अजून एक वैशिष्ट्य असं की पायाशी लक्ष्मी आहे आणि डोक्यावर जहरीला साप आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्याजवळ असल्या तर आपण एक तर घाबरून जाऊ किंवा भीतीने गाळणच उडून जाईल. पण विष्णू हे दोन्ही जवळ असताना सुद्धा पूर्णपणे शांत आणि अनासक्त आहे. असा विष्णू ही माझी विभूती आहे. ज्योतिषांमध्ये म्हणजे चमकणाऱ्यांमध्ये अंशुमान रवी, अंशुमान म्हणजे किरण असलेला सूर्य ही माझी विभूती आहे. वेदांमध्ये सूर्याबद्दल असं वर्णन केलेलं आहे की जे जे काही दृष्टिगोचर होतं ते सगळे सूर्याचेच आविष्कार आहेत. सूर्यच
नदी बनून पाणी होऊन वाहत असतो, सूर्यच वृक्ष होऊन वाढत असतो. अशा प्रकारे संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा सूर्य, किरणांनी युक्त असणारा रवी ही माझी विभूती आहे. मरुद्गण 49 आहेत. मरुद्गण म्हणजे वायूचे 49 प्रकार आहेत आणि त्या मरुद्गणांपैकी मरीची नावाचा जो मरुद्गण आहे तो माझी विभूती आहे. नक्षत्रांमध्ये शशी, नक्षत्र म्हणजे स्वयंप्रकाशीला आपण नक्षत्र म्हणतो, पण इथे नक्षत्र हे आकाशात चमकणारे ह्या अर्थाने आहे. आकाशात चमकणाऱ्या ग्रहगोलांपैकी चंद्र, शशी म्हणजे चंद्र ही माझी विभूती आहे. 15व्या अध्यायात याबद्दल येणारे. चंद्राचं वैशिष्ट्य असं की चंद्राच्या प्रकाशामध्ये वनस्पतींचं पोषण चांगल्या प्रकारे होतं आणि चंद्र जो आहे तो सूर्याचं तेज डायल्यूट करून आपल्यापर्यंत, सौम्य करून आपल्यापर्यंत आणतो. म्हणून चंद्र ही भगवंताची विभूती आहे. जर फक्त सूर्यच असता या सृष्टीवर तर सगळी सृष्टी जळून गेली असती. पण अर्धा भाग चंद्राकडे गेला पृथ्वीचा की तिथे रात्र होते आणि चंद्राचं शीतल चांदणं पृथ्वीवर पडतं. त्यामुळे तो भाग पृथ्वीचा थंड होतो आणि जळत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याच्या तेजाला ग्रहण करायला तयार होतो. वेदांमध्ये सामवेद आहे आणि देवांमध्ये वासवहा म्हणजे इंद्र. इंद्राकडे वासवी शक्ती आहे म्हणून त्याला वासवहा असं म्हटलेलं आहे. इंद्र ही भगवंताची विभूती आहे आणि वेदांमध्ये सामवेद ही भगवंताची विभूती आहे. 3 वेदांपैकी सामवेदाचं वैशिष्ट्य असं की सामवेदामध्ये सर्व देवतांच्या स्तुतीपर गायन केलेली अनेक स्तोत्र आहेत आणि भगवंताला स्तुती अत्यंत प्रिय आहे आणि ज्याला स्तुती गाता येते तो भगवंताच्या जवळ जातो. सामवेद हे भगवंताची विभूती आहे. इंद्राचं वैशिष्ट्य, देवांचा राजा आहे तो आणि अनेक वेळा देवांना मोठ्या मोठ्या संकटातून इंद्राने स्वतःच्या पराक्रमाने वाचवलेलं आहे. म्हणून इंद्र ही भगवंताची विभूती आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमध्ये चेतना किंवा कार्यशक्ती हे भगवंताचं स्वरूप आहे. मनाचं वैशिष्ट्य आपण 3ऱ्या अध्यायात बघितलं की प्रत्येक इंद्रियाला त्या इंद्रियाचाच विषय ग्रहण करता येतो. पण मनाचं वैशिष्ट्य असं आहे की तो 10 इंद्रियांचे विषय ग्रहण करू शकतो. एवढंच नव्हे तर इंद्रिय नसलं तरी सुद्धा मनाच्या द्वारे विषयांचा उपभोग जीव घेऊ शकतो. असं 11 पट शक्ती असलेलं मन ही भगवंताची विभूती आहे. अत्यंत सूक्ष्म पण तेच आहे आणि अत्यंत विशाल सुद्धा मनच होऊ शकतं. भगवंताच्या जवळ जायचं असेल तर विशाल मन होणं अत्यंत आवश्यक आहे. जे मन तुम्हाला संसारात गुंतवून ठेवतं तेच मन जर विशाल झालं तर भगवंताशी सुद्धा ऐक्य घडवून देतं. म्हणून मन ही भगवंताची विभूती आहे. प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी कार्यशक्ती आहे, चेतना आहे आणि ही चेतना हे भगवंताचं स्वरूप आहे. चेतना हे जिवंत असल्याचं लक्षण आहे आणि ते जे चैतन्य आपल्यामध्ये आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. 11 रुद्र आहेत आणि त्या रुद्रांपैकी शंकर हा जो रुद्र आहे ती माझी विभूती आहे. शम करोती ती शंकर. शम म्हणजे कल्याण, जो जीवाचं कल्याण करतो तो शंकर. शंकराच्या विभूतिमत्वाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारखं आहे. शंकर हे एक अत्यंत अद्भुत व्यक्तिमत्व आहे. कंठामध्ये विष आहे, साप आहे म्हणून. नंतर मस्तकावर चंद्र आहे म्हणजे शीतलता पण आहे आणि जहरीलं विष पण त्याच्या ठिकाणी आहे. चंद्ररूपी अमृत पण त्याच्या ठिकाणी आहे. शंकर हे संयम, तप ह्याचं विलक्षण एकत्रीकरण शंकराच्या ठिकाणी दिसतं की संयमी पण आहे आणि तपस्वी पण आहे. आणि एवढं असून सुद्धा गृहस्थाश्रमी आहे बरं का. गृहस्थाश्रमामध्ये संयम आणि तप हे आपल्याला फारसं बघायला मिळत नाही. पण शंकर हा गृहस्थाश्रमी असून संयमी पण आहे, तप करणारा पण आहे.
मदनाला ज्यांनी जाळून टाकलं म्हणजे कामावर विजय मिळवलेला असा शंकर आहे. असं 3 डोळे असलेला आहे. एका डोळ्यांनी पार्वतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेतोय, एक डोळा बंद आहे आणि ध्यान करतोय, आणि एक डोळा नष्ट करण्याचं काम करतोय. काय सृष्टीचा विनाश करणारा तो तिसरा डोळा आहे, तो उघडला की सगळी सृष्टी जळून जाते. असं 3 गोष्टी एकाच ठिकाणी, 3 डोळे आणि 3 डोळ्यांनी कार्य मात्र 3 वेगवेगळी करतो. असा हा शिव शंकर जो भक्ताचं कल्याण करतो, तो शंकर ही भगवंताची विभूती आहे. म्हणजे इथे सांगूनच टाकलं की परमेश्वर शंकर एकच आहेत. नंतर यक्ष राक्षसांमध्ये रावणाचा भाऊ कुबेर ही भगवंताची विभूती आहे. राक्षस कुलामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याने इतकी योग्यता मिळवली की देवांनी स्वतःचा खजिना त्याला सांभाळायला दिला. असा हा कुबेर ही भगवंताची विभूती आहे. वसूंमध्ये पावक म्हणजे अग्नी, पावन करणारा पावक ही माझी विभूती आहे. अष्टवसू आहेत आणि त्यापैकी अग्नी ही भगवंताची विभूती आहे. पावक म्हणजे पावन करणारा. अग्नीमध्ये तापवून निघालं की सोनं सुद्धा शुद्ध होतं. तसं अग्नीमुळे सगळं शुद्ध करण्याची क्षमता अग्नीमध्ये आहे. आपण अन्न शिजवून खातो कारण अग्नीचा संस्कार झाला की अन्नामध्ये जे काही आपल्याला घातक विषाणू जीवाणू असतात ते नष्ट होतात, ते अन्न शुद्ध होतं आणि ते अन्न आपल्या उपयोगाचं किंवा आपल्या हिताचं असतं. असा पावन करणारा अग्नी हे माझं स्वरूप आहे. शिखरिणाम म्हणजे ज्या पर्वतांना शिखरं आहेत अशा पर्वतांपैकी मेरू पर्वत हे भगवंताचं स्वरूप आहे. मेरू पर्वत हा सोन्याचा पर्वत आहे असं मानलं जातं आणि मेरू पर्वत हा पृथ्वीचा मध्य आहे किंवा पृथ्वीचा मध्य आहे. हा पर्वत आजही आहे. अफगाणिस्तानमध्ये हा मेरू पर्वत आहे असं सांगितलेलं आहे. हा मेरू पर्वत ही माझी विभूती आहे. नंतर पुरोधसांमध्ये म्हणजे पुरोहितांमध्ये देवगुरु बृहस्पती ही भगवंताची विभूती आहे. बृहस्पतींचा पुत्र कच, या कचाला बृहस्पतींनी शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या मिळवण्यासाठी पाठवलेलं होतं. त्यांना माहिती होतं की ह्या कामामध्ये आपल्या कचाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, पण तरीसुद्धा देवकार्यासाठी स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यागायला जे तयार झाले, असे त्यागाचे प्रतीक असलेले बृहस्पती हे भगवंताची विभूती आहेत. सेनानींमध्ये म्हणजे सेनेचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी, शंकराचा पुत्र स्कंद कार्तिक स्वामी ही माझी विभूती आहे. सरसांमध्ये म्हणजे सरस म्हणजे पाण्याचे साठे, त्या पाण्याच्या साठ्यांपैकी सागर म्हणजे समुद्र ही माझी विभूती आहे. समुद्र हे तृप्तीचं प्रतीक आहे, मर्यादांचं प्रतीक आहे. असा समुद्र ही भगवंताची विभूती आहे. महर्षींमध्ये भृगु ऋषी मी आहे आणि गिरा म्हणजे उच्चारांपैकी एकाक्षर ओंकार ही माझी विभूती आहे. भृगु ऋषींचं वैशिष्ट्य असं, भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि अत्यंत तपस्वी होते. एकदा तिन्ही देवतांची परीक्षा घ्यायचं ठरलं आणि ते कार्य कुणी करायचं, तर ते कार्य भृगु ऋषींना परीक्षक म्हणून नेमलं. भृगु ऋषींनी प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी प्रथम ब्रह्मदेवाच्या छातीवर लाथ मारली. ब्रह्मदेव चिडले. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 नंबरला नाही आहेत. शंकराला पण लाथ मारली छातीवर. तेव्हा शंकर सुद्धा त्यांना खरं सांगितलेलं होतं की मी परीक्षा घेतोय, पण तरीसुद्धा त्यांनी कबूल केलं की मी रागाला माझ्या आवरू शकलो नाही. नंतर हे भृगु ऋषी विष्णू जिथे पौडलेला होता शेषावर तिथे गेले आणि त्यांनी विष्णूला सुद्धा लाथ मारली. तेव्हा विष्णूने काय केलं असेल,
विष्णूंनी भृगु ऋषींचे पाय चेपायला सुरुवात केली. रागवले तर नाहीच, उलट ते भृगु ऋषींना म्हणाले की मला लाथ मारण्याचे कष्ट हे ब्रह्मन तुम्हाला झाले असतील म्हणून मी तुमचे पाय चेपतो. तेव्हा भृगु ऋषी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगून टाकलं की तिन्ही देवांपैकी विष्णू हा अत्यंत श्रेष्ठ देव आहे. आणि तेव्हापासनं विष्णूने त्या भृगु ऋषींची जी लाथ मारलेली होती ते भक्त लांछन म्हणजे भक्तांनी मारलेली लाथ, खरं हे लांछनास्पद पण ते त्यांनी भूषण म्हणून मिरवायला सुरुवात केली. असा हा विष्णू ही असे विष्णूची ही परीक्षा घेण्याची योग्यता असलेले भृगु ऋषी हे भगवंताची विभूती आहे. एकाक्षर ओंकार, ओंकारातून संपूर्ण जगाची निर्मिती झाली. ओंकारातूनच वेदांचीही निर्मिती झाली. ओंकारातूनच यज्ञाचीही निर्मिती झाली. असा ओंकार ही भगवंताची विभूती आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञमी आहे. अनेक मोठमोठे यज्ञ देवतांप्रीत्यर्थ किंवा अन्य काही कारणांनी केले जातात, पण त्यापैकी जपयज्ञ, ज्या यज्ञाला बाह्य कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसते, तुम्ही तुमच्या स्वाधीन असतात जप करण्यामध्ये. कलियुगामध्ये जपयज्ञाला खूप महत्त्व आहे आणि हा जपयज्ञ हे भगवंताचं स्वरूप आहे. नंतर स्थावरांमध्ये हिमालय, हिमालयामधनं स्वर्गाचं द्वार उघडलं जातं असं मानतात. हिमालयामध्ये अनेक देवतांचा वास आहे असंही मानतात. तो हिमालय ही भगवंताची विभूती आहे. वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद आणि गंधर्वांमध्ये गंधर्वांचा राजा चित्ररथ ही भगवंताची विभूती आहे. तर सिद्धांमध्ये कपिलमुनी ही भगवंताची विभूती आहे. अश्वत्थाचं वैशिष्ट्य असं की पिंपळाच्या पानाला एक प्रकारचा चकचकीत थर असतो आणि तो चकचकीत थर हे शिवाचं वीर्य मानलं जातं. तो पाऱ्याचा थर असतो तो, आणि ते पिंपळाच्या पानावरचं जे तेवढा जो थर आहे तो जर पोटात गेला तर आरोग्य अतिशय सुधारतं असं मानलं जातं. म्हणून पिंपळाच्या पानावर पापड्या करून वगैरे खातो. असं पिंपळ वृक्ष हे भगवंताचं स्वरूप आहे. नंतर नारद, नारद हे खरं तर देवयोनीमध्ये जन्माला आलेले, पण तरी सुद्धा देवयोनीत जन्माला असून सुद्धा ते भोगी नाहीत, तर ते नामस्मरण करत सगळीकडे फिरत असतात. देव असून सुद्धा त्यांनी ऋषी ही पदवी मिळवलेली आहे. ऋषी कुणाला म्हणायचं तर ज्याने परमात्म तत्व बघितलं आहे. ऋष पश्य असा शब्द आहे. असे देव असून सुद्धा ज्यांनी ऋषित्व मिळवलेलं आहे असे देवर्षी नारद हे भगवंताची विभूती आहेत. गंधर्वांचा मुख्य असलेला चित्ररथ, चित्ररथ गंधर्वाकडे विलक्षण शक्ती होती. ती शक्ती त्याने अर्जुनाला दिलेली होती. चित्ररथाचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं होतं वनामध्ये असताना, आणि तेव्हा चित्ररथांना अर्जुनाने हरवलं होतं आणि त्याच्याकडनं अद्भुत अशी शक्ती मिळवली होती. त्या शक्तीच्या द्वारे अंतर्ध्यान पावता यायचं म्हणजे गुप्त होता यायचं, अशी शक्ती त्या चित्ररथ गंधर्वाकडनं अर्जुनाने मिळवलेली होती. गंधर्वांचा प्रमुख असलेला चित्ररथ ही माझी विभूती आहे. कपिलमुनी, सांख्यशास्त्राचे प्रणेते किंवा संन्यास मार्गी असलेले कपिलमुनी, ज्यांनी कपिल सांख्य हे हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये सर्व संन्यास मार्गीयांचा उपदेश त्यांनी कपिल संहितेमध्ये लिहून ठेवला. आईला त्यांनी, स्वतःच्या आईला हा उपदेश केलेला आहे. असे कपिलमुनी हे माझं स्वरूप आहे. अमृत मंथनातून निर्माण झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा आणि 5 सोंड असलेला पांढरा शुभ्र ऐरावत हे दोन्हीही माझी विभूती आहेत. हे दोन्हीही इंद्राची वाहनं आहेत. घोड्याचं वैशिष्ट्य असतं की तो बसत नाही कधी, उभा असतो अखंड, आणि घोड्यामध्ये अत्यंत शक्ती असते म्हणून हॉर्स पॉवर मोजण्याची शक्ती घोड्यावरनं ते नाव दिलं गेलेलं आहे. आणि हत्तीचं वैशिष्ट्य असं की अत्यंत बलवान असून पूर्णपणे शाकाहारी आहे, बुद्धिमान आहे असा हत्ती
ऐरावत नावाचा हत्ती हे माझं स्वरूप आहे. नरांमध्ये नराधिप, नराधिप म्हणजे राजा. मनुष्यांमधला जो राजा ती भगवंताची विभूती आहे. जे काही समाजाला मिळणार असतं ते राजाच्या मार्फत भगवंत देतो. आयुधांमध्ये वज्र, वज्र हे माझं स्वरूप आहे. आयुध म्हणजे फेकून मारायची अस्त्र, त्या आयुधांपैकी वज्र हे माझं स्वरूप आहे. दधीची ऋषींच्या हाडाच्या सापळ्यापासनं हे आयुध निर्माण केलेलं होतं. वृत्रासुराला मारताना त्या वृत्रासुराला असा वर मिळाला होता की अस्तित्वात असलेल्या कुठल्याही अस्त्रांनी तुझं मरण येणार नाही. म्हणून इंद्र दधीची ऋषींकडे गेला. दधीचींनी ध्यानाग्नीच्या द्वारे स्वतःचा देह जाळून टाकला आणि जी हाडं राहिली होती त्यापैकी पाठीचा जो मणका होता त्या मणक्यापासून वज्र नावाचं अस्त्र इंद्राने तयार केलं. ते वज्र ही भगवंताची विभूती आहे. धेनूंमध्ये कामधेनू, धेनू म्हणजे गाय, गायीमध्ये कामधेनू ही स्वर्गातून आलेली ती कामधेनू, सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू हे भगवंताचं स्वरूप आहे. प्रजनन करणाऱ्यांमध्ये कंदर्प, कंदर्प म्हणजे कामदेव, आणि कंदर्प या शब्दाचा अर्थ कांदा असा पण होतो. कामदेव, नवीन प्रजा निर्माण करणारा कामदेव ही भगवंताची विभूती आहे. सर्पांमध्ये, सरपटणाऱ्यांमध्ये वासुकी, वासुकी हा नागांचा राजा आहे. तो वासुकी ही भगवंताची विभूती आहे. नागांमध्ये अनंत नाग, ज्या नागावर विष्णूने शयन केलेलं आहे तो सहस्रफण्यांचा अनंत नाग ही भगवंताची विभूती आहे. यादसांमध्ये म्हणजे जळदेवतांपैकी वरुण ही जलाची देवता, ती माझं स्वरूप आहे. पितृगणांमध्ये अर्यमा हा पितृगणांचा मुख्य आहे. तो अर्यमा हे माझी विभूती आहे. जेव्हा श्राद्ध कार्य करतात तेव्हा अर्यमाचा उल्लेख केला जातो. तो अर्यमा हा पितृगणांचा प्रमुख आहे. संयमन करणाऱ्यांमध्ये म्हणजे नियमित करणाऱ्यांमध्ये किंवा नष्ट करणाऱ्यांमध्ये यम मी आहे. संयमन करणाऱ्यांमधला यम ही माझी विभूती आहे. दैत्यांमध्ये, दैत्यकुलामध्ये जन्माला आलेला पण ज्यांनी भक्तीची पताका संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये पसरवली असा प्रल्हाद हा माझी विभूती आहे. ग्रासणाऱ्यांमध्ये, गणना करणाऱ्यांमध्ये काल ही माझी विभूती आहे. दोन्ही अर्थ आहेत बरं का, गणना करणे आणि ग्रासणे ह्या दोन्ही अर्थाने काल शब्द आहे. आणि तो काल मी आहे. कुठल्या क्षणी आपल्याला ग्रासून टाकेल सांगता येत नाही. आणि काल म्हणजे गणना अखंड आहे, अनंत आहे. असा जो काल आहे तो माझं स्वरूप आहे. मृगाणायच मृगेंद्रोहम, मृग म्हणजे भक्ष शोधत फिरणारे त्यांना मृग म्हणतात. फक्त हरिण म्हणजे मृग नव्हे, तर जंगलामध्ये अन्न शोधत फिरणारे त्यांना मृग म्हणतात. आणि त्या मृगांचा इंद्र म्हणजे त्या मृगांचा प्रमुख सिंह ही माझी विभूती आहे. सिंहाचं वैशिष्ट्य देवीचं वाहन आहे आणि अत्यंत पराक्रमी आहे. आपण देवीच्या सप्तशतीच्या चरित्रामध्ये सिंहाने खूप पराक्रम केलेला बघायला मिळतो आपल्याला. अनेक राक्षसांना त्यांनी पंजाच्या आघाताने दातांनी खाऊन हे केलेलं आहे, मदत केलेली आहे देवीला. देवीचं वाहन असलेला सिंह ही माझी विभूती आहे. पक्ष्यांमध्ये वैनतेय म्हणजे गरुड, विनितेचा मुलगा गरुड ही भगवंताची विभूती आहे. गरुडाचं वैशिष्ट्य असं की अत्यंत बुद्धिमान, अत्यंत पराक्रमी. कयाधू आणि विनिता या दोघी सवती होत्या. कयाधूची मुलं म्हणजे सर्प आणि विनितेचा मुलगा म्हणजे गरुड. सर्पांनी विनितेला बंदी करून ठेवलं आणि अशी अट घातली की जर स्वर्गातलं अमृत तू आम्हाला आणून दिलंस तर तुझ्या आईची सुटका करीन. तेव्हा गरुडाने स्वर्गावर हल्ला केला, तिथनं अमृत कलश मिळवला. विष्णूशी खूप मोठं युद्ध झालेलं आहे गरुडाचं आणि त्यात
विष्णूशी इतका पराक्रम केला की विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी मातेच्या सुटकेसाठी अमृत कलश गरुडाला दिला. नंतर असंही म्हटले की तुला काय हवं असेल वर मागून घे. तेव्हा गरुडाने अत्यंत नम्रपणे विष्णूला आपण माझं वाहन म्हणून स्वीकार करा, सेवा मागून घेतली. असा अत्यंत नम्र, अत्यंत बुद्धिमान. मग ते अमृत कलश घेऊन तो आला, सर्पांना अमृत कलश दिला, मातेची सुटका केली आणि नंतर मातेची सुटका झाल्यानंतर तोच अमृत कलश त्यांनी सर्पांकडनं हिसकावून घेतला आणि पुन्हा स्वर्गामध्ये नेऊन ठेवला. नेऊन ठेवत असताना थोडंसं अमृत खाली जमिनीवर पडलं आणि ते दुर्वांवर पडलं. म्हणून दुर्वांना अमृतवेल असं म्हणतात. दुर्वा कधी मरत नाहीत असं म्हणतात, कारण त्याच्यावर अमृताचा शिडकाव झालेला आहे. म्हणून असा अत्यंत पराक्रमी, अत्यंत नम्र आणि अत्यंत चतुर असलेला गरुड ही माझी विभूती आहे असं भगवंताने सांगितलं. पावन करणाऱ्यांमध्ये पवन मी आहे. पवन म्हणजे वायू. पवन जेव्हा तुम्हाला शुद्धीसाठी पाणी मिळत नाही तेव्हा वायू स्नान सुद्धा करतात, म्हणजे वायूनी सुद्धा शुद्धता येते. शस्त्रधार्यांमध्ये राम मी आहे. राम म्हणजे परशुराम पण होईल आणि राम म्हणजे श्रीराम असा पण अर्थ आहे. एक बाणी एक पत्नी असलेला राम ही भगवंताची विभूती आहे. परशुरामांनी सुद्धा निक्षत्रिय पृथ्वी केली असे परशुराम ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. झषाणाम म्हणजे जलचरांमध्ये मकरश्चास्मी. मकर म्हणजे मगर. इतर जलचर हे फक्त पाण्यात राहू शकतात, पण मगर पाण्यातही राहते आणि जमिनीवरही राहते. हे मगरीचं वैशिष्ट्य आहे. अशी मगर ही भगवंताची विभूती आहे. स्रोतस म्हणजे जलप्रवाह. त्या प्रवाहांपैकी जहन्नवी म्हणजे गंगा ही माझं स्वरूप आहे. जन्नू ऋषींनी ती गंगा सगळी पिऊन टाकली आणि नंतर मांडीतून तिला पुन्हा प्रवाह तिचा काढून दिला, म्हणून तिला जहन्नवी हे नाव पडलं. अशी जहन्नवी ही अत्यंत पवित्र असणारी, सगळं शुद्ध करणारी गंगा ही भगवंताचं स्वरूप आहे. सर्गाचा म्हणजे या सृष्टीचा आदी अंत आणि मध्य हे अर्जुना मीच आहे. हे आपण मागे पण बघितलं. भूतांचा म्हटलं, इथे सर्गाचा म्हणजे सृष्टीचा आदी अंत आणि मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. विद्या काय करतात तर तुम्हाला तारून नेतात. विद्या कशाला म्हणायचं तर या त्रायते, जी तुम्हाला तारून नेते तिला विद्या म्हणायचं. मग जन्ममृत्यूच्या चक्रातून तारून नेणारी विद्या कुठली तर आत्मविद्या आहे. आणि म्हणून आत्मविद्या हे विद्यांमध्ये माझं स्वरूप आहे. प्रवदताम म्हणजे एकमेकांशी बोलणाऱ्यांमध्ये. वाद म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी जे एकमेकांना प्रश्न विचारले जातात तो वाद ही माझी विभूती आहे. अक्षरांमध्ये अकार मी आहे. सर्व अक्षर जी लिहितो अ आ इ ई त्या सगळ्या अक्षरांमध्ये अ शिवाय कुठलंच अक्षर पूर्ण होत नाही. क हे अक्षर घेतलं तर मूळ वर्ण कसा आहे तर क, आणि त्या क मध्ये अ मिसळला की क होतो. अशा प्रत्येक अक्षराबद्दल आहे. अकाराशिवाय कुठलंच अक्षर पूर्ण होत नाही, म्हणून अकार ही माझी विभूती आहे. समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांना महत्त्व असतं. राम लक्ष्मण, तर रामही महत्त्वाचा लक्ष्मणही महत्त्वाचा, म्हणून असं समासांमध्ये द्वंद्व समास ही माझी विभूती आहे. अक्षय काल कधीही न संपणारा काल ही भगवंताची विभूती आहे. विश्वतोमुख चारी बाजूला मुख असणारा ब्रह्मदेव, धाता सर्वांचं धारण पोषण करणारा ब्रह्मदेव ही माझी विभूती आहे. क्षणामध्ये सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे. आणि मृत्यूनी हरण केलं की त्याच्यातनंच नवनिर्मिती होते, म्हणून उद्भव करणारा सुद्धा मृत्यूच आहे. क्षणात नाहीसं करणारा आणि पुन्हा निर्माण करणारा मृत्यू हे माझं स्वरूप आहे. मृत्यू आहे म्हणून हे जग इतकं सुंदर आहे.
अशी कल्पना करा की मृत्यूच झाला नसता तर सगळे जरा जर्जर झालेली लोक ह्या पृथ्वीवर फिरताना दिसली असती. माणसंच नव्हे तर प्राणीसुद्धा अतिशय वाईट अवस्थेमध्ये असलेले, नवीन जीवांना जगायला जागाच उरली नसती. मृत्यूचं खूप मोठं वरदान आहे आपल्यावर की तो सगळं स्वच्छ करतो आणि पहिलं स्वच्छ झालं की नवीन ठेवायला जागा मिळते, उद्भव निर्मितीला जागा मिळते. असा मृत्यू हे माझं स्वरूप आहे. पुढे 7 स्त्रीलिंगी विभूती सांगितल्यात भगवंताच्या. कीर्ती, ह्या 7ही विभूती स्त्रियांमध्ये प्रकर्षाने असतात आणि संतांमध्ये सुद्धा ह्या विभूती प्रकर्षाने जाणवतात. कीर्ती, स्त्री 2 कुलांची कीर्ती वाढवते. स्त्री सदाचरणी असेल तर तिची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरते. श्री म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य, सौंदर्य, कर्तृत्व शक्ती हे सगळं श्रीमध्ये समावलेलं आहे आणि स्त्रियांमध्ये असं श्री पण प्रकर्षाने असतं. वाक म्हणजे वाणी, मुळातच स्त्रियांचा आवाज गोड असतो. मधुर वाणीचं वरदान स्त्रियांना असतं. वाणी, स्मृती, स्त्रियांची स्मृती फार तल्लख असते बरं का, बरोबर लक्षात ठेवतात कुठे कुठे काय काय झालंय. स्मृती, ज्यांची स्मृती हे पण भगवंताची विभूती आहे. मेधा म्हणजे चाणाक्षपणा किंवा विवेक, समर्थांनी जो सांगितलेला आहे की कुठल्या वेळेला काय करावं हे समजणं, याला मेधाशक्ती म्हणतात. नंतर धृती म्हणजे विपरीत काळी सुद्धा न ढळणे, धैर्य, धृती म्हणजे धैर्य. आणि क्षमा, हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि हे स्त्रीलिंगी जे भाव आहेत ते स्त्रियांमध्ये प्रकर्षाने जाणवतात. आपण स्वतःला भाग्यवान समजायचं की भगवंतानी आपल्यामध्ये त्याच्या विभूती जास्त भरून ठेवलेल्या आहेत. ह्या सगळ्या स्त्रीलिंगी विभूती मीच आहे असं भगवंतांनी सांगितलं. वेदापैकी बृहत्साम नावाचा जो वेद आहे तो भगवंताची विभूती आहे. छंदांमध्ये गायत्री छंद, गायत्री या शब्दाचा अर्थ आहे गायनात त्रायते इति गायत्री. जो कुणी गायत्री छंदातील मंत्राचं पठण करतो त्याचं तारण होतं. ओम भूर्भुवः स्वहा हा जो मंत्र आहे तो गायत्री मंत्र, पण ती सूर्य गायत्री आहे. तसा प्रत्येक देवतांच्या अनेक गायत्री असतात आणि त्या गायत्री मंत्राचं जर पठण केलं तर त्या मंत्रामुळे भक्ताचं तारण होतं. म्हणून गायत्री मंत्र ही माझी विभूती आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष महिना, ज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीता सांगितली अर्जुनाला, गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यात असते. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. पूर्वीच्या काळी महिन्यांची सुरुवात मार्गशीर्षापासून व्हायची, असा तो मार्गशीर्ष महिना हे भगवंताचं स्वरूप आहे. ऋतूंमध्ये कुसुमाकर, कुसुम फुलवणारा, पुष्प फुलवणारा वसंत ऋतू हे भगवंताची विभूती आहे. खरं वसंत ऋतूमध्ये आग ओकत असते तरीसुद्धा, पाणी पावसाचा थेंबही नसतो तरीसुद्धा आपोआप फुलं फळं खूप येतात. हे वसंत ऋतूचं वैशिष्ट्य आहे की विपरीत परिस्थितीत सुद्धा सगळ्या निसर्गाला तो वसंत फुलवतो आणि एकदा का सगळं फुललं की हळूच तिथून निघून जातं. संत पण असे असतात की दुःखी कष्टी लोकांना आनंदित करतात आणि हळूच तिथून निघून जातात. असा वसंत ऋतू हे माझं स्वरूप आहे. नंतर छळणाऱ्यांमध्ये किंवा कपट करणाऱ्यांमधला द्यूत हा जो खेळ आहे तो माझं स्वरूप आहे. तेजस्व्यांचं तेज म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याला किंवा त्याच्या असण्याला काहीतरी महत्त्व असतं की त्यांनी सांगितलं की लोक लगेच ऐकतात. किंवा एखादा कायद्याने अधिकारी असेल तर तो नुसता अधिकारी आला तरी सुद्धा आपण घाबरतो. हे जे आहे हे त्या व्यक्तीचं तेज म्हणतात आणि हे तेज भगवंत आहे. नंतर व्यवसायोस्मी, जय ज्यांना मिळवायचं आहे अशा विजयी लोकांचा व्यवसाय म्हणजे बुद्धीचा निश्चय, एखादी गोष्ट अखंड करण्याचा त्यांचा जो बुद्धीचा निश्चय आहे तो भगवंताची विभूती आहे. सत्ववान लोकांचं सत्व म्हणजे तुम्ही जीवन कसं जगायचं हे तुमची काहीतरी नीती ठरलेली असते आणि ती नीती तुम्ही कितीही
विपरीत गोष्ट समोर आली तरी सुद्धा सोडत नाही, याला सत्व म्हणायचं. आणि हे सत्व ही भगवंताची विभूती. आपण हरिश्चंद्राचं सत्व बघितलं असं म्हटलं. बायकोला विकायची वेळ आली, मुलाचा सुद्धा मृत्यू झाला, तरी सुद्धा त्यांनी जो शब्द दिलेला होता तो मोडला नाही. ह्याला सत्व म्हणायचं. आपल्या वचनाला जागणं हे सुद्धा सत्व आहे. आणि अशा सात्विक लोकांचं सत्व हे माझं स्वरूप आहे. वृष्णीवंशीयांपैकी, यादवांचा वंश त्याला वृष्णीवंश म्हणतात. आणि त्या वृष्णीवंशीयांपैकी वसुदेवाचा पुत्र कृष्ण ही माझी विभूती आहे. वासुदेव म्हणजे कृष्ण. पांडवांमध्ये धनंजय, ज्याने धन जिंकून आणलं यज्ञासाठी, असा धनंजय म्हणजे अर्जुन ही माझी विभूती आहे. इथे भगवंतांनी सांगूनच टाकलं की कृष्ण आणि अर्जुन वेगळे नाही आहेत, दोघंही भगवंताचीच विभूती आहेत. काहीतरी भगवत कार्यासाठी या दोघांनीही अवतार घेतलेला आहे किंवा जन्माला आलेले आहेत. मुनींमध्ये व्यासमुनी ही माझी विभूती आहे. व्यासांचं वैशिष्ट्य की त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, वेदांचं संस्करण केलं, पुराणांची निर्मिती केली, ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली. असे व्यास ज्यांनी जीवनातल्या प्रत्येक अंगाला स्पर्श केलेला आहे. व्यासोच्चिष्ट जगत सर्व असं म्हटलं जातं. व्यासांनी उच्छिष्ट केलं नाही असं जगात काही नाही. त्यांनी स्पर्श प्रत्येक गोष्टीला केलेला आहे. असे व्यास अत्यंत विशाल बुद्धी आपण प्रार्थनेत म्हणतो, ते विशाल बुद्धी व्यास ही माझी विभूती आहे. कवींमध्ये उशना कवी म्हणजे शुक्राचार्य, दैत्यगुरु शुक्राचार्य. त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्याकडे संजीवनी विद्या होती आणि त्यांनी ते जन्माला आल्याबरोबरच त्यांनी सरस्वतीची स्तुती करायला सुरुवात केली काव्यामध्ये, आणि म्हणून त्यांना कवी अशी पदवी मिळाली. कवी याचा अर्थ तिन्ही काळाचं ज्याला ज्ञान आहे त्याला कवी म्हणतात. आणि कवींमध्ये उशना कवी, दैत्यगुरु शुक्राचार्य ही माझी विभूती आहे. दमन करणाऱ्यांचा दंड मी आहे. दमन करणे म्हणजे शासन करणे. आपण बघतो की आपण जर नो एंट्रीतनं गेलो आणि पोलिसांनी पकडलं तर आपल्याला दंड बसतो. हा जो दंड आहे तो दंड हे भगवंताचं स्वरूप आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्ही जर चुकीचं वर्तन करत असाल तर त्याला जो शासन मिळतं ते शासन म्हणजे दंड, आणि हा दंड हे भगवंताचं स्वरूप आहे. मग आपल्याला जर पकडलं तर मुकाट्याने दंड भरायचा आणि पुढे जायचं, भगवंतानी केलेलं आहे असं समजून. जिगीषताम नीती अस्मी. जिगीषताम म्हणजे जगण्याची इच्छा करणाऱ्यांची नीती. जो चांगल्या प्रकारे जगू इच्छितो तो नीतीने वागतो. दुराचारी असतात त्यांना माहिती असतं की आपलं आयुष्य फार कमी आहे, कारण नीतीने वागलं नाही तर काय परिणाम असतात हे त्यांनाही माहिती असतं. पण ज्याला जगण्याची इच्छा असते तो नीतीने वागतो, आणि अशी त्यांची नीती हे माझं स्वरूप आहे. एखादी गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी म्हणजे गुह्य ठेवण्यासाठी जे मौन धारण करावं लागतं ते भगवंताची विभूती आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट गुप्त ठेवता येत असेल तर भगवंताची विशेष कृपा आहे असं समजावं. ज्ञाने ज्ञानवतामहम. ज्ञानी लोकांचं ज्ञान अनुभवातनं जे तुम्ही शिकता, नुसतंच ग्रंथ वाचन करणं म्हणजे ज्ञान नव्हे, तर ती नुसती माहिती झाली. पण गीतेत सांगितलंय की संयम पाळा, शांत रहा, सम रहा. हे जे शिकलोय ते आठवणं, आणि जेव्हा त्या प्रसंगात ते वापरायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ते वापरता येणं, याला ज्ञान म्हणायचं. नाहीतर नुसती माहिती असते. माहिती भगवंत नाही आहे, तर ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. सर्व भूतांचं आदिबीज मी आहे. चिक्कूची बी पेरली तर चिक्कूचंच झाड येतं, आंब्याची बी पेरली तर आंब्याचंच झाड येतं. हे जे बीजामध्ये वैशिष्ट्य आहे की त्या त्या जीवाची निर्मिती करणं, हे वैशिष्ट्य हेच भगवंताचं स्वरूप आहे. बीजामध्ये नवनिर्मिती आणि त्याच जीवाची निर्मिती हे भगवंताचं अस्तित्व त्या बीजामध्ये असल्याचं लक्षण आहे. भगवंताशिवाय आहे असं कुठलंच चर किंवा अचर भूत नाही, असं इथे शेवटी भगवंतानी सांगितलं की माझ्या विना
काहीच नाही. न हलणाऱ्या किंवा हलणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू जीव आहेत त्या सर्वांमध्ये मी आहे. माझ्या दिव्य विभूतींना हे परंतप अंतः न अस्ति. भगवंताच्या विभूती रोज रोज नवीन निर्माणच होत आहेत, त्यामुळे त्याच्या विभूतींना अंत नाही. मग आपल्याला विभूती ओळखण्यासाठी पुढे भगवंतांनी एक क्लुप्ती सांगितली. तुला थोड्याशा कळाव्या म्हणून इथे थोड्या विभूती सांगितल्या. विभूतींचा विस्तार माझ्याकडून सांगितला गेला. तू आता विभूती ओळखण्याची एक सूत्र सांगतो, ते लक्षात ठेव. यद यद म्हणजे जे जे, विभूतिमत मगाशी जे सगळे अर्थ सांगितले, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व किंवा विभूती या शब्दाचा जो अर्थ सांगितला की जे जे ताकदवान आहे, शक्तियुक्त आहे, जिथे समृद्धी आहे, जिथे कल्याणाचं काहीतरी घडतंय, प्रतिष्ठा, उच्च पदस्थ, नंतर धन, महिमा आणि अतिमानवी शक्ती, या सगळ्या विभूती या शब्दाचे अर्थ. जे ज्या ज्या ठिकाणी असं विभूतिमत म्हणजे विभूतींनी युक्त असलेलं सत्व, सत्व म्हणजे जीव, ज्या ज्या जीवाच्या ठिकाणी असं विभूतिमत्व दिसेल. अजून काय काय दिसेल? श्रीमद म्हणजे सर्व प्रकारच्या ऐश्वर्यानी सौंदर्यानी युक्त जे जे असेल. ऊर्जितम, ऊर्जित म्हणजे उन्नत असलेलं, वरची अवस्था, विकास झालेली अवस्था. शिवाजी महाराजांनी पुण्याला जिथे गाढवं ओरडत होती सगळीकडे, त्या ठिकाणी सोन्याचा नांगर चालवला आणि पुण्याला ऊर्जितावस्था दिली. ही अशी जी ऊर्जितावस्था जिथे दिसेल तिथे तिथे तत् तद एव, ते ते सगळं. अवगच्छ म्हणजे जाणून घे. मम तेजंश संभवम, माझ्या तेजाच्या अंशातनं. आता एवढी सगळी वैशिष्ट्ये आहेत आणि कशातनं निर्माण झालंय? भगवंताच्या तेजाच्या अंशातनं. म्हणजे भगवंत किती शक्तींनी युक्त आहे, हे संपूर्ण जगच मुळी भगवंताच्या एका अंशाने भगवंतानी व्यापलेलं आहे. ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. मम तेजंश संभवम म्हणजे माझ्या तेजाच्या अंशातनं निर्माण झालेलं असं तू जाड. मग आता हा जर क्रायटेरिया लावायचा झाला तर गीतेनंतर अनेक विभूती होऊन गेल्या, त्यातली शिवाजी महाराज ही एक विभूती. आपल्याला हे सगळे त्यांच्या ठिकाणी हे सगळे गुण दिसून येतात. अशा अनेक विभूती नंतर सुद्धा आपल्याला शोधता येतात. भगवंतांनी विभूती ओळखण्याचं इथे सूत्र सांगून ठेवलेलं आहे. शेवटी म्हणतात अथवा बहुन एतेन, हे पुष्कळ जाणून घेऊन, ज्ञातेन किम, हे सगळं जाणून घेऊन काय करायचंय? अर्थातच एवढं सगळं जाणायची काही आवश्यकता नाही. हे अर्जुना, तू एवढंच जाणून घे की अहम एकांशेन कृत्स्नं जगत विष्टभ्य अहम स्थितः अस्मि. मी माझ्या एका अंशाने हे संपूर्ण जग व्यापून पुन्हा उरलेलो आहे. एवढं तू फक्त जाणून घे. तेवढं जाणलंस तरी सुद्धा पुरेसं आहे. जर हे संपूर्ण विश्व, चंद्र, सूर्य, हिमालय, पृथ्वी, नद्या, हे सगळं जर मिळून भगवंताचा एक अंश असेल तर 100% म्हणजे किती असेल? एक अंश जर एवढा तर भगवंत किती आणि केवढा प्रभावशाली असेल, किती त्याच्याकडे अतींद्रिय शक्ती असतील, याची नुसती कल्पनाच केलेली बरी. भगवंताचा एक अंश म्हणजे हे जग, ह्या जगाला सुद्धा आपण पूर्णत्वाने जाणू शकत नाही. मग संपूर्ण भगवंताला कधी जाणणार? अर्थातच कल्पनेच्या द्वारे किंवा बुद्धीच्या द्वारे तत्वतः भगवंताला जाणून घ्यायचं आणि त्याच्या विभूतींच्या द्वारे त्याच्याशी योग कसा साधावा हे या अध्यायामध्ये भगवंतांनी विस्ताराने सांगितलं. ओम तत्सद असा परमात्म्याचा तिहेरी उल्लेख केला जातो. तो उल्लेख करून भगवद्गीतेतील जे उपनिषद आहे त्या उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. त्या संवादापैकी विभूती
विस्तार, विभूती योग, विभूतींच्या द्वारे भगवंताशी एकरूप होण्याची कला या अध्यायामध्ये भगवंतांनी विशद करून सांगितली. हा 10वा अध्याय इथे पूर्ण झाला. हरिओम तत्सत तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.